नमस्कार, मी लतिका। आज आपण काबुली चण्याची लपथबी भाजी बनवूया। त्यासाठी बघा ही 400 ग्रॅम काबुली चणे रात्री भिजत घातले होते। भिजत कसे घातले होते माहिती आहे का? साध्या पाण्यामध्ये, गरम वगैरे पाण्याची काही गरज नाही, साध्या पाण्यात। जर तुम्हाला पाहिजे असेल का नाही तर ह्यांची चव छान यावी तर एक अर्धा चमचा मीठ टाकायचं। आणि ह्यांना काय केलंय, भिजत घालताना पण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भिजल्यानंतर पण मी एकदा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये आपण हे टाकून घेऊया। कुकरमध्ये बघा मी सगळे काढून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये टाकायचं 1 स्टार फूल, 2 साध्या विलायची, 1 मसाला विलायची, एवढ्या आकाराचं बघा 1 दालचिनीचा तुकडा, 6 लवंगा आणि 8 मिरी घेतलेली आहेत। त्यात टाकायचे आपल्याला छोटा अर्धा चमचा मीठ। जर मीठ कमी पडलं तर परत आपण बनवताना टाकू शकतो। मग छोटा अर्धा चमचा मी टाकलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद आणि त्यात टाकून घेऊया आपण आता पाणी। आणि हे वाटलं तर काय करायचं, गरम मसाला एखाद्या छोट्या कॉटनच्या कपड्यामध्ये जरी बांधून जरी तुम्ही टाकला तरी पण चालू शकते। पहिला तर हे मिक्स करून घेते मी। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास बघा हे पाणी टाकलेलं आहे। आणि हे चण्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं, म्हणजे 1 बोटभर तरी वरती टाकायचं। ह्याला काय करायचं माहिती आहे का, कुकरला ह्याच्या 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। मीडियम आकाराचे 2 कांदे बघा नुसते भाजून घेतलेले आहेत। तेलाचा वापर बिलकुल केला नाही, नुसते असे मोकळ्या तव्यावर नुसते भाजून घेतलेले आहेत। बिन तिखटाच्या 3 मिरच्या पण मी भाजून घेतलेल्या आहेत। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा इंचापेक्षा जरा जास्त असं आलं घेतलेलं आहे। एकदम थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, देठं जरी घेतली तरी चालेल बरं का। आणि 1 मिडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे, फक्त कोथिंबीर भाजलेली नाही आहे। आणि ह्याला काय करणार आहे, मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम। आणि ह्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आणि पाणी आता असं जर बोलायचं म्हटलं ना तर चण्यापेक्षा जरा जास्त पाणी टाकायचं। जास्त पण इतकं टाकू नका की कुकरच्या बाहेर येईल। आता त्यात टाकायचे आपल्याला बघा 2 तेजपत्ते, त्याचे एकाचे मी तुकडे करून घेतलेले आहेत, ते पण असे खाली टाकून घ्यायचे एकदम। आणि ह्याला काय करणार आहे, मीडियम गॅसवर 6 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या बघा 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आणि मस्त असं बघा हे शिजलं गेलेलं आहे, फुटल्यात पाक हे असे। मसाला पण बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण अर्धी पळी तेल टाकून घेऊया। तेल टाकून घेतलेलं आहे बघा, गरम करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायचं फक्त जिरं, थोडंसं टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर। आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं ना ते लगेच टाकून घ्यायचं बघा। वाटण टाकून घेतलेलं आहे। आता हे आपण काय करायचं, 1-2 मिनटं फक्त मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। आता ह्यातलं काय करणार आहे, हा गरम मसाला, तेजपत्ता हे सगळं मी काढून घेणार आहे। जेवढा वरती होता ना तेवढाच बघा मी गरम मसाला काढून घेतलेला आहे। मस्त असं बघा परतून घेतलेला आहे, कारण की ह्याला आपण पहिलं चांगलं भाजून घेतलं होतं, त्यामुळे जास्त आपल्याला ह्याला भाजायची गरज नाही आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा जिरे धने पावडर आणि 1.5 चमचा मिरची पावडर, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, चमचा हा आहे। आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मी परतून पण घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे चणे टाकून घेऊया। पाण्यासकट टाकायचे आपल्याला, कारण आपल्याला हे लपथबं पाहिजे। आता हे खालचं तर जेवढे दिसतात तेवढे आपण हे काढून घेऊया। काढून घेतलेले आहेत बघा। आता ह्याला काय करायचं, गॅस मिडियमच आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। आता ह्याची चव बघायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जर मीठ कमी पडलं तर मीठ टाकायचं। गॅस करणार आहे आता मी बारीक, आणि मी 10 मिनिटासाठी बारीक गॅसवर चांगलं शिजून देणार आहे, म्हणजे हे आपले मसाले सगळे त्याच्यामध्ये चांगले मुरले जातील। बारीक गॅसवर बघा 10 ते 15 मिनिटं मी ठेवलं होतं। एकदा फक्त मी हलवलेलं आहे बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। एक तर छान लागतं ना, तुम्ही भाताबर खा, भाकरीवर खा, चपातीवर खा, मस्त अशी चव येते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा जरूर करून बघा। छोले भटुरे वगैरे पाहिजे असेल तर सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। वरून ह्याच्यात कोथिंबीर टाकायची मस्तपैकी आणि खायचं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।